गुड मॉर्निंग. आज आपण एका सुंदर अशा विषयावर मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि त्या विषयाचं नाव आहे मित्रता आणि संवादाचे 5 मुद्दे. संवाद 5 प्रकारे कसा करावा आणि हा संवाद मित्रतेमध्ये कसा आपल्याला उपयोगी होतो आणि मित्रतेचा खरा अर्थ काय हे आज आपल्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की भगवान बुद्धांच्या काळात एक गोष्ट घडली होती आणि ती अशी होती की एकदा एका भिक्षूला आपल्याच मलमूत्रात पडलेला बघून बुद्ध त्यांना भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर त्यांनी 3 प्रश्न त्या भिक्षूला विचारले. त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला की तुम्हाला काय त्रास आहे. आणि मग तो भिक्षू जे होते ते बोलले की मी म्हातारा झालो आहे आणि मला अतिसार झालेला आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी दुसरा प्रश्न विचारला की तुमची काळजी घ्यायला कोण आहे. आणि तो म्हटला की नाही, माझी काळजी घ्यायला कोणी नाही. हे ऐकून भगवान बुद्धांनी तिसरा प्रश्न विचारला, असे का, कोणी आपली काळजी का घेत नाही. आणि मग त्यांनी सांगितलं का कारण मी उपयोगाचा नाही. आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की त्या स्टोरीमध्ये पुढं काय झालं. त्या गोष्टीमुळे पुढं हे झालं की बुद्धांनी स्वतः आनंदाला आवाज दिला, गरम पाणी आणि कापड मागवलं आणि त्याची स्वच्छता केली, त्याला बाजूला ठेवलं आणि भिक्षूंना एकमेकांची काळजी घ्यायचा उपदेश दिला. परंतु ह्या कथेमधून आपल्याला एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे की हा जो काही त्यांच्यामध्ये संवाद झाला त्यामध्ये भिक्षू जेव्हा बोलले की मी उपयोगाचा नाही, हा शब्द जेव्हा आपण बघतो तर आपल्याला खूप हलवून टाकणारा असं हे वक्तव्य आहे. कारण लोक तुमच्यामध्ये तोपर्यंतच रुची ठेवतात, आवड ठेवतात जोपर्यंत तुम्ही उपयोगाचे असतात. आणि ते तुम्हाला एक व्यक्ती म्हणून नाही तर एक वस्तू म्हणून समजतात. एक दार्शनिक आहेत, केंट नाव आहे त्यांचं, आणि ते दार्शनिक असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीबरोबर वस्तूसारखं वागणं हे अनैतिक आचरण आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा काही भिक्षू त्या आजारी भिक्षूला बघत असतील तर त्यांच्या मनामध्ये साधारण दया भाव पण आला नाही. त्यांच्यामध्ये साधारण मानवी जी मैत्री, ज्याला कॉमन सेन्स म्हणत आहे, ते सुद्धा त्यांनी त्यांच्या मनात आलं नाही. त्यानंतर सहानुभूती पण नव्हती त्यांच्याबद्दल, संवेदनशीलता पण नव्हती आणि ते जागरूक पण नव्हते. आणि म्हणून बुद्धांनी या भिक्षूंना उपदेश केला की आपण एकमेकांबरोबर कसं वागलं पाहिजे. कारण आपण असं काय कारण भिक्षूंना वाटलं, असं का वाटलं भिक्षूंना की त्यांनी त्या भिक्षूची काळजी घेतली नाही. याचं कारण असं होतं कारण ते सर्व भिक्षू त्या आजारी भिक्षूला एका तुटलेल्या कपासारखा, वापरात नसलेल्या झाडूसारखा बघत होते. त्याच्याकडं वस्तू म्हणून बघत होते. आणि आत्ताच आपण बघितलं की एखाद्या व्यक्तीला वस्तू म्हणून बघणं म्हणजे अनैतिक आचरण आहे असं केंट म्हणतो. तर बऱ्याच वेळेला आपल्या सर्वांकडे बघण्याचा दृष्टिकोन असाच असतो. आपण आपल्यामधली योग्यता काय आहे, क्षमता काय आहे, असंच बघत असतो लोकांना. एखादा गवंडी असेल, पेंटर असेल, शिक्षक असेल, सरकारी कर्मचारी असेल किंवा गृहिणी असेल, आपण त्याला योग्यता आणि क्षमतानुसार बघत असतो. आणि ज्या वेळेला ते योग्यता त्यांच्यामध्ये नसते किंवा ती योग्यता जे काम करण्यामध्ये अक्षम किंवा अनिच्छुक होतात, त्यावेळेला तुम्हाला लोक ओळखू इच्छित नाही. तेव्हा हा जो काय अनुभव आहे हा खूप भ्रमनिराश करणारा आणि घोर निराशा करणारा आहे. अशा वेळेस तुम्हाला लोक नाकारतात, तुम्ही उपयोगाचे नसता त्यांच्यासाठी. जेव्हा तुम्ही आजारी पडता किंवा तुम्ही त्यांच्यासाठी उपयोगाचे नसतात तर त्यावेळेला तो जो अनुभव आहे तो खूप भ्रमनिराश करणारा आणि घोर निराशामध्ये टाकणारा असतो. आणि म्हणून बुद्ध भंते संरक्षितांनी सांगितलं आहे की मित्रता कशी असली पाहिजे. तर एक दुसऱ्याबरोबर व्यक्तीसारखं वागणं म्हणजे मित्रता आहे. आणि त्याचे 2 पैलू भंते संरक्षितांनी आपल्या चिंतनातून सांगितले. एक म्हणजे संवाद आणि त्या संवादात आनंद घेणे. म्हणून जेव्हा 2 मित्रतेची एक व्याख्या खूप सुंदर भंते संरक्षितांनी केली. त्या सांगतात की जेव्हा 2 व्यक्तीच्या स्वरूपात एकमेकांशी मैत्री करतात तेव्हा खऱ्या अर्थाने मैत्री विकसित होते. संवाद करतात तेव्हा खऱ्या अर्थाने मैत्री विकसित होते. आणि म्हणून
मानवी स्वास्थ्यासाठी आणि आनंदासाठी मैत्री खूप आवश्यक आहे. कारण आपण जेव्हा मैत्री करतो तेव्हा आपण उत्साह वाटतो, प्रेरणा वाटतो, आपली समज वाटून घेत असतो आणि पापदेसना म्हणजे आपण केलेल्या चुकांची कबुली देखील आपण त्या व्यक्तीसमोर करत असतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण मित्रता करू, खरी मित्रता करू, तर त्या वेळेला आपल्याला संवाद करता आला पाहिजे. आणि संवादमध्ये 5 गोष्टी आहेत ज्या तुमच्या बोलण्यामध्ये असायला किंवा वागण्यामध्ये असायला पाहिजे. तर जेव्हा जेव्हा आपण मैत्री करू, जेव्हा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटू, तर त्यावेळेला आपण संवाद करू. तर त्यावेळेला आपण 5 गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये दयाभाव असला पाहिजे, करुणा असली पाहिजे. दुसरी गोष्ट आपण साधारण मानवी मित्रता असली पाहिजे, ज्याला कॉमन सेन्स पण म्हणतात. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की आपण सहानुभूती असली पाहिजे बोलताना. आपण ज्याच्याशी पण संवाद करू त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल सहानुभूती असली पाहिजे. चौथी गोष्ट आपण संवेदनशील असलं पाहिजे. एखादा व्यक्ती काय सांगतो आहे ते ऐकताना आपण संवेदनशील असलं पाहिजे. कारण तो खूप महत्त्वाची गोष्ट कदाचित आपल्याला सांगत असतात. कदाचित आपली खूप आतली गोष्ट तो आपल्याला शेअर करत असतो. म्हणून आपण संवेदनशील असलं पाहिजे ऐकताना. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना, संवाद करताना आपण जागरूक असलं पाहिजे, अवेअर असलं पाहिजे. तो काय बोलतो आहे त्याच्याबद्दल आपण अवेअर असलं पाहिजे. आणि म्हणून ह्या 5 गोष्टी जर आपण संवादामध्ये केल्या म्हणजे दयाभाव, कॉमन सेन्स ज्याला साधारण मानवी मैत्री, सहानुभूती, संवेदनशीलता आणि जागरूकता, या गोष्टी जर असल्या तर आपला संवाद घडतो. आणि या संवादामध्ये मग आपण आनंद घेतो. आणि जेव्हा संवादामध्ये आपण आनंद घेतो त्यावेळेला एक व्यक्ती म्हणून दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा आपण भेटतो तेव्हाच खरी मित्रता विकसित होत असते, असं बनते संरक्षित म्हणतात. तर या व्हिडिओमधून बनते संरक्षितांचा आता जन्म महोत्सव पण आहे. तर त्यानिमित्त देखील हा व्हिडिओ त्यांना आपण समर्पित करूया, कारण हे त्यांच्या चिंतनातून आलेलं आहे. आणि आजचा जो काही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल देखील तुम्ही मला कमेंट करून यूट्यूबवर कमेंट करून सांगू शकता. तर मित्रता आणि म्हणजे समोरच्या व्यक्तीला वस्तू म्हणून न बघता आपण त्याला व्यक्ती म्हणून बघितलं पाहिजे. आपण संवेदनशील असलं पाहिजे आणि मग खऱ्या अर्थाने आपण मित्रता देऊ किंवा घेऊ शकतो. तर धन्यवाद आपण ऐकल्याबद्दल. थँक्यू.